मित्रहो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, आपल्याकडे अनेक सण साजरे केले जातात आणि ते सण नेमके कधीपासून सुरू झाले याची निश्चित काळवेळ आपल्याला माहिती नाही. परंतु सण आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक पिढ्यांपासून, अनेक शतकांपासून आपण साजरे करत आलो आहोत. कालानुरूप त्याचं रूप बदललं असेल, साजरे करण्याची पद्धती बदलली असेल, परंतु हेतू हा मात्र कायम स्वरूपात प्रत्येक सण साजरा करण्यामध्ये आपण निश्चितपणे त्याचा हेतू समजून घेऊन आपण तो साजरा करतो. वैदिक काळापासून आपली संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती आहे. ज्याप्रमाणे आपण गायीची पूजा करत असतो, तसंच शेती करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी वाहनाला जोडणारं पशु म्हणून आपण बैलाची सुद्धा वर्षातून एकदा पूजा करत असतो, त्याला विश्रांती देत असतो, त्याची सजावट करत असतो. त्या मुक्या पशुची कृतज्ञतेने आपण ही पूजा सांगत असतो. मित्रहो, सोहम मी कृष्णावरची चित्रमालिका करत असताना सहज माझ्या मनात आलं की गोकुळामधल्या कृष्णाला सुद्धा गोमातेप्रमाणेच पोळा म्हणून नव्हे, परंतु कधीतरी या बैलाची सुद्धा पूजा करणं हे निश्चित सुचलं असेल. आपल्याकडे नंदी हा शंकराचं वाहन म्हणून आपण त्याची पूजा करतो. तर पोळासारख्याच सदृश कुठल्या तरी पूजेच्या वेळी त्या नंदीची देखील पूजा करण्यासाठी कृष्ण गेला असेल. साहजिकच असं मनात आलं की कृष्ण ज्यावेळी त्या नंदीची पूजा करत असेल, त्या नंदीच्याही मनात आलं असेल की मी शिवाचं वाहन आहे, शंकराचं वाहन आहे, आणि कृष्ण हे तर विष्णुरूप आहेत. म्हणजे शैव आणि वैष्णव हे दोन मतप्रवाह आपल्याकडे जे अनंत काळापासून चालत आले, त्या मतप्रवाहामध्ये सामंजस्य जसं होतं तसं एक वेगळेपण सुद्धा हे दोन्ही मतप्रवाह चालत आले. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याकडे जे अनेक संप्रदाय होते, विशेषतः प्रमुख 5 संप्रदाय होते, त्यामध्ये सामंजस्य आणण्यासाठी शंकराचार्यांनी पंचायतन पूजा आपल्या संस्कृतीमध्ये रूढ केली. तर या ठिकाणी सुद्धा मला हेच दाखवायचं आहे की कृष्ण हा विष्णुरूप जरी असला तरी त्या नंदीची पूजा करत असताना स्वतःच्या कपाळावरती भस्माचं आडवगंध लावतोय आणि तेच भस्म जे शैव पंथाच्या कपाळावरती आपल्याला दिसतं, तशा प्रकारचं
तो नंदीलाही लावतोय. आणि त्या नंदीला, जे शंकराचं वाहन आहे, असा प्रत्यय देतोय किंवा असा परिचय देतोय की तो सुद्धा मीच आहे. तर हा भेद न राखता एक समत्व भाव, एकात्म भाव प्रकट करण्यासाठी कृष्ण शंकरासारखं आडवं गंध लावून शंकर किंवा विष्णू तो मीच आहे अशा प्रकारे सोहम सहा अहम तो मीच आहे असा परिचय देत त्या नंदीच्या भालप्रदेशावरती भस्म लावत असताना कृष्णाने शैवरूप धारण केलेलं आहे. परंतु शैव किंवा कृष्ण हा एकच आहे दाखवण्यासाठी चित्रामध्ये मी मोरपीससुद्धा कृष्णाच्या शिरपेचात दाखवला आहे. चित्र हे केवळ काहीतरी गोष्ट सांगणं एवढ्यासाठीच नसतं, परंतु चित्र पाहत असताना जे काय त्यातून जाणवत आहे ना, ती जाणीव फार महत्त्वाची असते. आणि ही जाणीव करून देणं आणि ती जाणीव झाल्यानंतर त्याप्रमाणे आपल्या विचारामध्ये, आपल्या मान्यतेमध्ये तो एकत्म भाव जागृत होणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या अनेक चित्रांमध्ये केवळ सौंदर्य किंवा मनोरंजन किंवा सुंदर चित्र तयार करणं एवढाच उद्देश नसतो. ते चित्र जेव्हा जेव्हा दृष्टीपथात पडेल ते पाहत असताना त्या चित्रकाराची किंवा त्या चित्रातल्या संकल्पनेची भावना चित्रामधून कायमस्वरूपी रसिकाच्या मनात संक्रमित होत राहावी या दृष्टीने मी हा हेतू किंवा हे प्रयोजन हे लक्षात ठेवून मी चित्रनिर्मिती करत असतो. अशाच आणखी काही चित्रांबरोबर मी आपल्याशी नेहमीच संवाद साधेन. नमस्कार.